फार महत्त्वाचं आहे. मॅथ्स इज अ बेसिक. ते कुठचंही शास्त्र तुम्ही डॉक्टर झाले तरी मॅथ्स हे बेसिक आहेच. गणित हे मुळातच असायलाच पाहिजे. मी माझं मास्टर्स मॅथमॅटिक्स MSc केलं गणितामध्ये, त्याचं कॉम्प्युटर मॅनेजमेंट केलं. ते अशीच होतं. किती प्रकारचे कॉम्प्युटर मॅनेजमेंट केलं, ऑपरेशन रिसर्च ऑफ मॅनेजमेंट केलं, अजूनही शिकतो. अजूनही मला आता अभ्यास घरी गेल्यावर अभ्यास करायचा आहे. आणि हे तुम्ही सतत खेळत राहताय. आणि ह्या ज्या नवीन युगात आपण वापरतोय, डिजिटल युगात जो आपण वापरतोय, त्यामुळे सतत नवीन काय चालतंय ह्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हे आता काय मी बघतोय की व्हिडिओमध्ये हा हसतोय तो माझा फोटो आहे, ह्याच्यामध्ये सगळं जग त्याचं पुढं जे बनलंय त्याच्यामध्ये सगळे आलं पुढं झालं. पण कोणी असं करतं, तुझ्या प्रश्न विचार काय नवीन फिरतं, त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये मला काय अभ्यास करायला हे खूप बघायचा प्रयत्न आहे का, पण ते बघत नाही. हा त्याच्यातला मूळ मुद्दा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हीच तुमचं ठरवत असते तुम्हाला काय पाहिजे असं. त्यामुळे कुठची नेमकी गोष्ट तुम्हाला हवी आहे हे तुम्हाला ठरवायला पाहिजे. फक्त हेही असायला पाहिजे तुमच्याकडे, मला इथे जायचं आहे तर मला काय करायला पाहिजे हे तुमच्याकडे ध्येय असायला पाहिजे. एम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्याकडे ध्येय नसेल तर माणूस असाच कसा तरी भरपटत झाला. तुमच्याकडे ध्येय नसेल, जर तुमच्याकडे ध्येय असेल मग असं बनवायचं आहे, मला सायंटिस्ट बनायचं आहे, सायंटिस्ट बनायचं आहे, तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्हाला काय नाही, सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे. ॲट दिस स्टेज त्यांच्याकडे कोण आहे ना, त्यांच्याकडे सगळी माहिती अवेलेबल आहे. पण तो माहिती घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही. आता हे सांगितल्यानंतर आता ॲटलिस्ट तुम्ही सुरू करा की काय बघायचं. रील बघण्यापेक्षा अभ्यासाचं काय हे तुम्ही बघा. हा आपला वर्ग आहे. हो, भारतातला ग्रामीण भागातला वर्ग. बरोबर. आणि अमेरिकेतला वर्ग. नेमकं काय म्हणजे चित्र असतं? चित्र व्हेरी गुड क्वेश्चन. मुलंच असतात तिथे हा जो तुम्ही ड्रेस घालता तो ड्रेस दिसणार नाही. आपले कुठचेही ड्रेस असेल असं ते आपापल्या घरात ते घालून येतात. असं शाळेतला ड्रेस हा प्रकार नाही. सगळं ओपन माइंडेड असतं, सगळं ओपन माइंडेड असतं सगळं. त्याच्यामुळे ते कोणी असेल, प्रत्येकाला लॅपटॉप असतो, मशीन असतं, दुपारी जेवायला तिथे सगळं जातात, लंच असतं, मुलं येतात. आणि इव्हन लहान मुलांचं पहिली दुसरी मला कसं झोपायला सांगतात, अर्धा तास झोपा जेवा, हे सगळं तेच फॅसिलिटीज. बाकी सगळं शिक्षण हे तेच आहे. फक्त सगळं आता सगळं पॅडवर केलं, लॅपटॉप प्रत्येकाला दिलेलं, सगळं दिलेलं. त्याच्यामुळे हळूहळू आता पुढचे जे जनरेशन आपण इथे बघणार कमी असे नाही, त्यामुळे प्रत्येक वया दिसत आहेत ना की तुमच्याकडे पॅड असणारच. ते भले आता तुम्ही मोठे झाले, तुमच्या जे जनरेशन आहे ते पॅड वापरणार नाही. आणि आता तू विचार सांगून विचार आता तुमचं घाबरून तुमच्याकडे आहे. छोटे छोटे प्रश्न. सायकल विचारला मुलं कसे सायकल ती प्रत्येक शाळेच्या मीडियम स्कूलपर्यंत बस असते. ती बस एका ठराविक ठिकाणी उभे राहते आणि मुलं येतात आणि त्या बसमध्ये जातात. 10वीपर्यंत. 11वी नंतर 12वी नंतर मुलं स्वतः काय करतात की मी माझ्या मुलीचा अनुभव सांगतोय. 11वीला असताना तिला नवीन गाडी दिली. ती युजली मुलं पालक दाद देत नाही. तिने 11वी 12